हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. जसे की उत्तराधिकार प्रमाणपत्र बनवायचे आहे, तर त्यासाठी न्यायालयीन प्रोसिजर काय आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, काय प्रोसिजर आहे ती पाहूया आधी. तर दिवाणी प्रक्रिया संहिता मीन्स सिव्हिल मॅन्युअल भाग 10 मध्ये उत्तराधिकार प्रमाणपत्र कसे मिळवाल याबद्दल सविस्तर प्रक्रियेचे निर्देश देते. आता न्यायालयाकडे असा अर्ज केल्यानंतर न्यायालयास अर्जातील मजकूर आणि जोडण्यात आलेली कागदपत्रे म्हणजे सर्व डॉक्युमेंट यावरून सदर न्यायालयात अर्ज चालविण्यात येऊ शकते. याबद्दल समाधानी झाल्यास न्यायालय संबंधित सर्व व्यक्तींना अर्ज सुनावणीस घेत असल्याबद्दलची सूचना देऊन त्यांचे म्हणणे मागविते. आता सद्यस्थितीला अशा सूचनेची एक प्रत मृत व्यक्ती राहत होती, म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपण सक्सेशन ते उत्तराधिकार सर्टिफिकेट मागत आहोत, ती व्यक्ती राहत होती अशा जागेच्या दर्शनी भागावर चिटकवण्याचा आदेश देते. तसेच स्थानिक पातळीवर व्यापकपणे वितरित होणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रात, म्हणजे जे आपले दैनिक वर्तमानपत्र आहे ते आपल्या गावात, अशाच आशयाची सूचना प्रसारित करण्याचा हुकूम करते. आता सदरची सूचना प्रसारित झाल्यापासून साधारणतः 45 दिवसाच्या कालावधीत सर्व संबंधित व्यक्तींकडून किंवा संस्थांकडून त्यांचे हक्क, आक्षेप व हरकती असल्यास त्या मागविल्या जातात. आता पूर्वी ही सूचना न्यायालयातील दर्शनी भागावर लावली जात असे. जर कोणत्याही प्रकारचे आक्षेप व हरकती आल्या नाहीत, तर न्यायालय सदरच्या अर्जाची सारांश पद्धतीने सुनावणी घेऊन न्यायालयीन शुल्काची पूर्तता तसेच योग्य ती सुरक्षा हमी घेऊन उत्तराधिकार प्रमाणपत्र देते. आता अर्जात नमूद मालमत्तेचे मूल्य हे दर्शनी मूल्य लक्षात न घेता प्रचलित बाजारभावाप्रमाणे धरले जाते. मात्र जर अशा अर्जाच्या संदर्भाने न्यायालयात काही आक्षेप व हरकती आल्या, तर दिवाणी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण 14 परिच्छेद 305(2) अन्वये सदरचे प्रकरण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे मूल्यांकन लक्षात न घेता जिल्हा न्यायालयातर्फे वर्ग करण्यात येते व ते तेथे चालविण्यात येते. आता सुधारित उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर काय करायचे, तर सदर प्रमाणपत्र दिल्यानंतर जर असे आढळून आले की काही चल जंगम मालमत्तेचे म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टीचे अनावधानाने वा नंतर आढळून आल्यामुळे विवरण देण्याचे राहून गेले आहे, तर अशा सुधारित उत्तराधिकार प्रमाणपत्रासाठीचा अर्ज भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 च्या कलम 376 नुसार अर्ज करता येतो. हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा की उत्तराधिकार कायदा 1925 च्या कलम 376 नुसार अर्ज करता येतो. कशासाठी? सुधारित उत्तराधिकार प्रमाणपत्रासाठी. आता उत्तराधिकार प्रमाणपत्र रद्द करायचं आहे, तर अपरिणामकारक होणे किंवा रद्द करणे, तर याच्यासाठी कोणती प्रोसिजर आहे? जेव्हा उत्तराधिकार प्रमाणपत्र घेण्यासाठीची केलेली न्यायालयीन प्रक्रिया सदोष असेल किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लपविल्या असतील, या विधानांमध्ये खोटेपणा आढळून आला, तर असे प्रमाणपत्र न्यायालयाच्या आदेशाने रद्द व अपरिणामकारक होते. आता नेक्स्ट प्रोसिजर आहे अपील. जर आपल्याला अपील करायचं असेल तर काय प्रोसिजर आहे? तर त्यासाठी प्रोसिजर आहे, उत्तराधिकार प्रमाणपत्राच्या न्यायालयीन आदेशाला वरिष्ठ न्यायालयात कलम 384 नुसार आव्हान दिले जाऊ शकते. जरी उत्तराधिकार प्रमाणपत्राच्या अर्जासाठी कालावधी मर्यादा अधिनियम लागू होत नसला, तरीही आव्हान किंवा अपील करण्यासाठी 30 दिवसांची कालमर्यादा दिली जाते. आता याला ज्युरिस्डिक्शन महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या मनात असते की याला ज्युरिस्डिक्शन कोणतं आहे, याबद्दल काही माहिती आहे का? तर मृत व्यक्तीच्या जंगम मीन्स मुव्हेबल प्रॉपर्टी जी आहे, त्या प्रॉपर्टीचे मूल्य रुपये 5 लाखापर्यंत असेल, तर असा अर्ज दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे चालविला जातो. त्यावरील मूल्यांकन असलेला अर्ज दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे चालविला जातो. म्हणजे मूल्य त्या मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, त्या मुव्हेबल प्रॉपर्टीचे मूल्य 5 लाखापर्यंत असेल तर
कनिष्ठ स्तर न्यायालय आणि जास्त असेल तर वरिष्ठ स्तर यांच्याकडे जातो. जर अर्जास आक्षेप व हरकती प्राप्त झाल्या तर सदरचा अर्ज जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर यांच्याकडे वर्ग करतात आणि तेथे त्यांची विस्तृतपणे सुनावणी घेऊन निकाल दिला जातो. अशा विवादित अर्जाला कालावधी मर्यादा अधिनियम लागू होऊ शकतो. तसेच दावा मूल्यांकन अधिनियमानुसार सुनावणी दरम्यान न्यायालयास योग्य वाटल्यास मान्य न्यायालयीन शुल्क भरण्याचा आदेश न्यायालय संबंधितांना देतात. आता न्यायालयीन शुल्क म्हणजे काय? कोर्ट फीज. तर अविवादित उत्तराधिकार प्रमाणपत्रास भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 च्या कलम 379 नुसार या व दिवाणी संहितेमधील परिच्छेद 305 नुसार मालमत्तेचे दर्शनी मूल्य न लक्षात घेता तिचे बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन केले जाते. आता या मूल्यांकनावर महाराष्ट्र न्यायालयीन शुल्क अधिनियमातील परिशिष्ट 1 च्या 10व्या नियमानुसार आकारणी होते. तसेच उत्तराधिकार प्रमाणपत्राद्वारे विनंती अर्जदारास मृत्यू पावलेल्या पूर्वज व्यक्तीची जंगम मीन्स मुव्हेबल प्रॉपर्टीचे व्यवस्थापन, वसुली, तडजोड आणि हस्तांतरण करण्याचे अधिकार मिळतात. तसेच मृत व्यक्तीच्या मुव्हेबल प्रॉपर्टीसाठी वारशाची सत्यता व त्याद्वारे हक्क प्रस्थापित करण्यासाठी वारसांना उत्तराधिकार प्रमाणपत्राचा पर्याय भारतीय न्यायव्यवस्थेने सांगितलेला आहे. मृत व्यक्तीच्या अचल स्थावर मालमत्तेसाठी वारस प्रमाणपत्र सांगितले जाते. सामान्यतः अशा अर्जाच्या कायदेशीर प्रक्रिया सोप्या, तुलनेने सुलभ व कमी वेळात पूर्ण होणाऱ्या असतात. आता कायदा व न्यायव्यवस्था यांना सामान्य जनांचे हित व आवश्यकता याचे भान असते. आता अशी ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि या न्यायालयीन प्रक्रियेनुसारच आपण उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळवू शकतो आणि त्यावर आपण अपील किती दिवसात करू शकतो, ज्युरिस्डिक्शन काय आहे आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र रद्द करायचे असेल तर कोणती प्रक्रिया आहे, त्याला सुधारित उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर काय करायचं आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र मूळ प्रती मिळवायची असेल आपल्याला तर त्यासाठी न्यायालयीन प्रोसिजर काय आहे आणि कोणत्या न्यायालयात दाखल करायची, त्यामध्ये कशी प्रोसिजर फॉलो केली जाते याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर थँक्यू.